नमस्कार. पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सगळ्यांचं फेवरेट असं व्हेज बर्गर घरीच तयार करतो आहे. तर यासाठी आपण अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे. कांदा पोहे करतो ते पोहे आहेत. हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. भरपूर पाणी घालून आपण पोहे धुवून घेतो आहे. पाणी काढून घ्यायचं. चाळणीवर पोहे काढून घेतो आहे आपण. सगळे पोहे चाळणीवर काढून घ्यायचं. पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि हे असेच आपल्याला 15 मिनिटासाठी राहू द्यायचे आहेत. पाणी नाही आहे. 3 बटाटे घेतलेले आहे. बॉईल केलेले बटाटे आहे. याचं साल काढून घ्यायचं. साल काढून झालेले आहे आणि किसणीवर जाड भागाने आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. तिन्ही बटाटे किसून झालेले आहे आणि पोहे पण आपले छान असे भिजलेले आहेत. तर हे कुस्करून घ्यायचे आहेत. आपल्याला सहज कुस्करले जातात आहे. जर कुस्करले नाही जातणार तर यात थोडासा पाण्याचा शिडका द्यायचा, म्हणजे हे छान असे कुस्करले जातील. हे आपण बाइंडिंग एजंट म्हणून इथे वापरणार आहोत. कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे. सोबतच 1 बटर क्यूब घालायचं, किंवा बटर क्यूब नसेल तर 1 चमचा तूप घालवू शकतो आपण. मी इथे तूप घातलेलं आहे. 1 बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि लसूण घालायचं आहे आपल्याला. तर लसूण 2 चमचे किसून घातलेला आहे. पेस्ट असेल तर पेस्ट पण आपण घालू शकतो. परतवून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा नाही आहे. अगदी हलका मऊ झाला तरी आपल्याला इथे चालतो. तो हलका मऊ झालेला आहे आणि यात आपल्याला लाल मिरची पावडर घालायचं. 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर घेते आहे आणि पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे. 1 चमचा ऑरिगॅनो घातलेला आहे. असेल तर नक्की घाला. मिरे पावडर घातलं आहे पाव चमचा. आमचूर पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान असं परतून झालेलं आहे. यात आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी गाजर घेतलेलं आहे किसून अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी बॉईल केलेले मटर घातलेले आहे. तर मटर इथे आपल्याला घालायचीच आहे. सोबत तुम्ही शिमला मिरची घालू शकता आणि बीन्स पण घालू शकता. तर 2 हिरव्या मिरच्या पण आपण इथे घातलेल्या आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं. मऊ येतपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. मंद गॅस करून घ्यायचा. छान असं हे परतवून झालेलं आहे बघा. आणि यात आता आपल्याला बटाट्याचा जो किस करून घेतला आहे आपण, तो पूर्ण घालून घ्यायचा. छान असे बटाटे आपले मऊ झालेले आहे. 1 चमचा मीठ घातलेलं आहे. पाव चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला घालायचा. मी इथे गरम मसाला घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही मॅशर वापरू शकता. मॅशरनी मटर पण छान असे मॅश होतील. छान असं हे मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे. आणि यात आता आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत. पोह्यामुळे छान असा घट्टपणा येईल. छान असे पुन्हा कुस्करून घेतलेले एकदा आणि घालून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छान असं मिश्रण घट्ट यायला लागलेलं आहे. दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालतो आहे आपण इथे. गरज असेल तर घालायची, नाही घातलं तरीही चालेल आहे, पण बाइंडिंगसाठी आपण घालतो आहे. थोडंसं घट्ट आपल्याला मिश्रण पाहिजे आहे. छान असं जर घट्ट झालं असेल तर नाही घातलं तरीही चालेल आहे, कारण बटाट्यांना पाण्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. त्यामुळे कमी जास्त पोहे किंवा कॉर्नफ्लोअर किंवा ब्रेड क्रम आपण वापरू शकतो इथे.
तर हे आता छान असं घट्ट आलेलं आपण गोळा बघितला आहे, छान असा गोळा जमतो आहे. थंड करून घेतला आहे मी, गॅस बंद करून दिला आणि थंड करून घेतलं. तर हे एक आपल्या बॉईलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपण हे ठेवणार आहे झाकून. तर हे फ्रीजमध्ये 15 मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तेवढ्या वेळात आपण दुसरं काहीतरी बघूया. तर इथे 2 चमचे मैदा घेतलेला आहे. असेल तर कॉर्नफ्लोअर घालायचं 1 चमचा, नसेल तर नुसता मैदा घेतला तरीही चालेल आहे. यात थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि एक मिश्रण तयार करून ठेवायचं आपल्याला पातळ असं. खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही असं हे मिश्रण तयार करायचं आपल्याला. आणखी थोडं पाणी घालायचं आणि हे बघा छान असं हे या पद्धतीने मिश्रण तयार करून ठेवायचं आहे हे एक. आणि आता आपण ब्रेड क्रम्ब घेतलेले त्यात पण मीठ घालून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घातलं इथे, मिक्स करून घेतलं आहे. कांदा घेतला आहे लांब लांब चिरून. हा 15 मिनटं पहिले मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता थंड पाणी घालून. हा काढून घेतलेला आहे. मेयोनीज घेतलेला आहे. एक आपण सॉस तयार करतो आहे इथे. मेयोनीज 2 चमचे घेतलेला आहे. यात टोमॅटो केचप घालायचं आहे. 1 चमचा टोमॅटो केचप घेतलेला आहे. तुम्ही इथे प्रमाण कमी जास्त घेऊ शकता किंवा नुसतं मेयोनीज आणि नुसतं टोमॅटो केचप पण वापरू शकता. तर हे एक आपण सॉस तयार करून घेतलेला आहे. हा यात लाल मिरची पावडर पण घालू शकता तुम्ही. मी ते नाही घातलेलं. फ्रीजमधलं मिश्रण काढून घेतलेलं आहे आपण, छान असं थंडगार झालेलं आहे. यात आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तर भरपूर अशी ही कोथिंबीर घातलेली आहे आणि पुदिना घालायचा आहे. जर फ्रेश पुदिना असेल तर नक्की घाला. थोडासा फ्रेश पुदिना कुस्करून घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर साधारण याप्रमाणे बॉल्स घ्यायचे आहेत आपल्याला. खूप छोटे नाही घ्यायचे, खूप मोठे नाही घ्यायचे, मीडियम साईजचे बॉल्स घ्यायचे आहेत करून आणि हातावर असं त्याला चापट आकार द्यायचा आहे. याप्रमाणे पॅटी तयार करतो आहे आपण. बघा या पद्धतीने करायचं आणि हे आपण पातळ मिश्रण जे केलं होतं त्यात घोळवून घेतलेलं आहे आणि हे काढून आपल्याला लगेच ब्रेड क्रम्बमध्ये घालायचं आहे. या वरतूनही आपल्याला ब्रेड क्रम्ब टाकून घ्यायचं. छान असं सगळ्या बाजूने ब्रेड क्रम्बचं कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा याप्रमाणे. तर याप्रमाणेच आपण सगळ्या मिश्रणाच्या पॅटीस तयार करून घेतल्या आणि याप्रमाणे ब्रेडमध्ये घोळवून घेतलेले आहे. तर हे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तेल गरम करून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियमला घेतलेली आहे. तर हे पॅटीस आपण जो ब्रेड बन घेतो बर्गरसाठी त्यापेक्षा थोडंसं छोटा घ्यायचं. तर हे बघा छान अशी पॅटीस तयार झालेली आपली. झाऱ्यावर काढून घेतलेलं आहे. याचं तेल निथळून घ्यायचं आहे आपल्याला. याप्रमाणेच आपल्याला सगळ्या पॅटीस तळून काढायच्या आहेत. हे बघा छान अशा या कुरकुरीत पॅटीस तयार झालेल्या आहेत. इथे मी 6 पॅटीस करून घेतल्या. आपल्याजवळ जेवढं मिश्रण होतं त्याच्या 6 पॅटीस तयार झालेल्या आहेत. आणि आता आपल्याला बर्गर तयार करून घ्यायचं. तर त्यासाठी मी बनला मधून काप देऊन घेतलेला आहे आणि हे तव्यावर आपल्याला थोडंसं बटर घालायचं किंवा तूप घालायचं आणि भाजून घ्यायचं आहे. छान असं खरपूस भाजायचं. हाताचं थोडंसं वरतून प्रेशर द्यायचं. याप्रमाणे
भाजून घेतलेलं आहे. छान असं बघून घेऊ आपण. छान असे खरपूस बन आपले भाजून झालेले आहेत. बंद केला आहे गॅस. आणि आता आपण बर्गर तयार करणार आहोत. तर बर्गरसाठी मी एक पॅटी घेतलेली आहे आणि छान अशी ही कुरकुरीत झालेली आहे. तर आपण बनचे जे 2 भाग करून घेतलेले आहे त्यातला वरचा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे फक्त. याला आपल्याला मेयोनीज आणि टोमॅटो केचपचे जे एक सॉस तयार करून घेतला होता आपण तो लावून घ्यायचा, किंवा तुम्ही इथे नुसतं मेयोनीज आणि त्यावरून टोमॅटो केचप लावू शकता. आपल्या चॉईसवर आहे आणि प्रमाण पण आपल्या चॉईसवर आहे. आपल्याला कितपत सॉस पाहिजे आहे त्याप्रमाणे घालून घ्यायचा. इथे तुम्ही वेगवेगळ्या भाज्या यूज करू शकता. काकडी यूज करू शकता, टमाटरच्या स्लाइस यूज करू शकता, किंवा सिमला मिरचीसुद्धा यूज करू शकता. मी इथे कांद्याच्या स्लाइस घेतलेल्या आहे आणि पत्ताकोबी घेतलेली आहे. याप्रमाणे अरेंज करून घ्यायचं. वरतून पॅटी ठेवून घ्यायची आहे. बघा ही बनच्या आकारापेक्षा छोटी आहे. खालचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि हा आपला बर्गर तयार झालेला आहे. तर याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. घरच्या घरी बर्गर करणं अगदी सोपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल नवीन आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.